भाऊ जपा, सगळे बहिणी जपा, मावस बहिणी जपा, त्यांच्याशी बोलत राहा. नाहीतर हे अंतर वाढत गेलं तर काही कालांतराने तुम्हाला जर तुमच्या मावस भावाचा मुलगा भेटायला आला तर तो म्हणत त्यांनी तर तुम्ही त्याला विचारता तुझं नाव काय, तो तुम्हाला म्हणल तुम्ही कोण आहात. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही नातं जपा, नातं तुम्हाला जपा. पण भले तो भाऊ कसाही असू द्या पण तिला अभिमान असतो. तर सुरुवातीला आपण बहिणीवर एक कविता सांगतो. भावा बहिणीचा धागा तुटू नये माय, भावा बहिणीचा धागा तुटू नये माय, माया ममतेच्या बागा, माया ममतेच्या बागा लुटू नये माय, भावा बहिणीचा धागा तुटू नये माय. लहानपणी सटवाई देवी आपलं भाग्य लिहिते. इथं भाग्य लिहिते, सटवाई देवी आपलं भाग्य लिहितं म्हणतात. आणि मग आपलं तसंच आयुष्य निघून जातं. तिने जसं भाग्य लिहिले तसं. मग बहीण म्हणते याव याव सटवाई, याव याव सटवाई, जिन माझं त्याला द्यावं, त्याच्या वाटेच दुखन बाई माझ्या भाळी यावं. याव याव सटवाई, जिन माझं त्याला द्यावं, त्याच्या वाटेच दुखन बाई माझ्या भाळी यावं. बैल राबणारा जगो, बैल राबणारा जगो, सुखी गोठ्यातली गाय, भावा बहिणीचा धागा तुटू नये माय, माया ममतेच्या भागा लुटू नये माय. सासरी जेव्हा सण ती साजरा करते, गोडधोड बनवते, पुरणपोळ्या बनवते, कुंडाया बनवते, भजे बनवते, सगळ्यांना जीव घालते. आणि ज्या वेळेस तिचा पहिला घास तिच्या तोंडात जाणार तेवढ्यात तिला तिचा भाऊ आठवतो. ते लहानपण आठवतं. टपकन डोळ्यातून पाणी येतं आणि तो गोड घास तिला गिळता गिळत नाही. सणासुदीला सासरी, सणासुदीला सासरी, घास गळ्यात रुततो, जरी आंधळा पांगळा तरी भाऊच असतो. सणासुदीला सासरी, घास गळ्यात रुततो, जरी आंधळा पांगळा तरी भाऊच असतो. बाई हसता हसता, बाई हसता हसता त्याला देईल पाय, भावा बहिणीचा धागा तुटू नये माय, माया ममतेच्या बागा लुटू नये माय. डॉक्टर इथली आपली नस तपासतात, कारण इथली नस आपल्या छातीत जाते. एंगेजमेंट मध्ये, लग्नामध्ये इथं इथं अंगठी घातली जाते, कारण इथली नस आपल्या छातीत हृदयात जाते. आणि बहीण इथं राखी बांधते, कारण इथली नस आपल्या हृदयात छातीत जाते. माझ्या हाताची गणस, माझ्या हाताची गणस, बाई छाती मधी जाई, बळ मनामध्ये येत होई डोंगराची राई. माझ्या हाताची गणस, माझ्या हाताची गणस, बाई छाती मधी जाई, बळ मनामध्ये येत होई डोंगराची राई. साता जन्मा तोच मिळो, साता जन्मा तोच मिळो, आणि नको काय, भावा बहिणीचा धागा तुटू नये माय, माया ममतेच्या बागा लुटू नये माय, तुटू नये माय, लुटू नये माय, लुटू नये माय, तुटू नये माय, लुटू नये माय, तुटू नये माय. आणि नको काय, आणि नको काय. अशी असते आई नंतर दुसरी आई, म्हणजे आपली बहीण. दुसरं जे नातं आहे ते पत्नीचं नातं, बायकोचं नातं. पहाटे उठून, सकाळी लवकर उठून तर संध्याकाळपर्यंत जी घरामध्ये राब 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 राबते, ते मशीन, त्याचं नाव आहे बायको. अरे तिचं बाळ असं रांगत असतं, ती जेवायला बसलेली असते, ते रांगता रांगता तिथं शी करतं. अरे ती ताटावर उठते, हात धुते, त्याची शी
धुते, ती शीप उचलते, कागदात टाकते, फेकून देते, हात धुते आणि पुन्हा ताटा येऊन बसते. ती त्याचं नाव बायको, तुमची बायको. तिला खिळच येत नाही आपल्या बाळाची. भरले हात लगेच धुते आणि मग जेवायला बसते. सकाळी 6 वाजल्यापासून मग भांडे घासले असतील, कपडे धुवायचे असेल, पोरांचं आवरायचं असेल, तुमचं आवरायचं असेल, सगळ्यांचा चहा असेल, नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल. अरे तिला आराम नावाचा प्रकार नसतो. कधी म्हटलेत का तुम्ही ए बाई तू खूप दमली, तुझी पाठ दाबून देतो? कधी त्या आयोडेक्स घेऊन गेला 10 रुपयाचं छोटी बाटली, तिची पाठ कधी दाबून दिली, पाठ कधी चुळून दिली का? नाही दिली. आपणच वर तिला म्हणायचं लय डोकं दुखतंय, ती लगेच जाते, खोबऱ्याचं तेल घेते, आपल्या डोक्याला लावते, मालिश करायला लागते. अरे तुझं डोकं दुखतंय म्हणून ती बघ ना, नुसतं तू म्हणला की माझं डोकं दुखते, परत त्या माऊलीला पत्नी बायको नावाच्या किती रे, तिला काय काय सहन करावं लागतं. सासू सासऱ्यांचं, नंदांचं, सगळ्यांचं सहन करत 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 दिवस रात्र नुसतं काम करायचं. एवढंच नाही तर नवरा दारू पिऊन आल्यानंतर त्याच्या शिव्या पण खायच्या, त्याने कानाखाली पण टाकायची आणि तिने तो मार खायचा आणि गपचीप राहायचं. याच्यासाठी लग्न करायचं. एका दुसऱ्या घरातून आलेली मुलगी आहे, तुमची बायको आहे, ती तिला जपलं पाहिजे, तिला जपलं पाहिजे, तिला विचारलं पाहिजे, तिचं दुखणं भुकणं पाहिलं पाहिजे. जास्त काम करू नको, थांब आराम करत जाईल, झोपत जाईल. तिला कधीतरी फिरायला नेलं पाहिजे, देवदर्शनाला नेलं पाहिजे, कधी डोंगरावर तिला नेलं पाहिजे, कधी पर्यटन स्थळावर तिला नेलं पाहिजे. पण नाही, तिच्या आयुष्यात फक्त एकच, चला भांडे घासा, धुणे धुवा,